तर मॅडम आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील मराठी या विषयातील शब्दकोडी हा जो घटक आहे त्यामध्ये सरावासाठी जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण स्पष्टीकरणासह इथे सोडवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा इथे आता आपल्याला शब्दकोडी म्हणजेच पहा एक पूर्ण शब्द असतो आणि त्यामध्ये एखादं अक्षर वगळलेलं असतं आणि ते दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचं असतं। तर चला आता आपण सुरुवात करूया। पहा पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। आणि पहा पहिला शब्दकोड काय आहे, सा र डॅश बा ग। दिलेले पर्यायातील अक्षरे जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर इथे पहा सारस बाग हा शब्द पूर्ण तयार होतो, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। त्याला आपण इथे गोल करून घेऊया। त्यानंतर दुसरा शब्दकोड पहा श ख शी डॅश ले। दिलेले पर्यायांचे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहा शंख शिंपले असा शब्द तयार होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। त्यानंतर तिसरा शब्दकोड पहा प डॅश य डॅश न। शब्द काय तयार होतो तर पहा याच्यापासून पसायदान हा शब्द तयार होतो, म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे। पसायदान हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ला आपण इथे गोल करून घेतलेला आहे। त्यानंतर चौथा शब्दकोड पहा म हा डॅश त र डॅश आणि इथे पर्याय दिलेले आहेत। पहा इथे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर महावितरण हा शब्द तयार होतो, तर इथे पहा पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे। विद्यार्थ्यांनो मी आधीच्या व्हिडिओ मध्ये देखील सांगितलेलं आहे की मराठी या विषयासाठी तुमचा शब्दसंग्रह फार महत्त्वाचा ठरतो, म्हणजेच पाठांतर जर असेल तर मराठी या विषयातील तुमचे मार्क जे आहेत ते अजिबातच जाणार नाहीत, त्यामुळे पाठांतरावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या। त्यानंतर पाचवा शब्द पहा व त डॅश न डॅश त्र। इथे पहा जर दिलेल्या पर्यायांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर वर्तमानपत्र हा शब्द या ठिकाणी तयार होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मधील जी अक्षरे आहेत ती या ठिकाणी योग्य आहेत आणि त्यामुळे अर्थपूर्ण असा शब्द तयार झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ला आपण इथे गोल करून घेऊया। त्यानंतर पुढील प्रश्न आपण इथे सोडूया। पहा दुसरा प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक शब्दकोड्यासाठी दिलेल्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते शोधा व त्या गटांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं आपल्याला विचारलेलं आहे। तर इथे पहा एक चार्ट दिलेला आहे आणि मधील 3 अक्षरी शब्द आहे आणि मधले अक्षर वगळलेले आहे, ते कोणतं आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। पर्याय दिलेले आहेत। विद्यार्थ्यांनो पर्याय जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण या ठिकाणी केलं तर इथे पहा पर्याय क्रमांक 2 हा जो आहे तो योग्य आहे। त्यामधील जर आपण सर्व अक्षरे मध्यभागी ठेवली तर यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो कोणता होतो तर पहा साक्षर साखर सागर आणि सासर हे शब्द तयार होतात, त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। इथे तो मी गोल करून घेतलेला आहे 2 नंबरचा पर्याय। त्यानंतर पहा इथे दुसरा चार्ट आहे। आता इथे 3 अक्षरी शब्द आहे आणि शेवटची 2 अक्षरे दिलेली आहेत, पण सुरुवातीचे अक्षर जे आहे ते वगळण्यात आलेले आहे, तर त्यात कोणतं असेल याचा आपण जरा विचार करून हा प्रश्न सोडूया। तर पहा निरीक्षण क्षमता जर तुमची योग्य असेल तर इथे पहा याचे उत्तर पर्याय क्रमांक
4 आहे, कारण की समई, रजई आणि चटई हे 3 अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तो मी या ठिकाणी जो पर्याय आहे तो गोल करून घेतलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. आता इथे सुरुवातीची 2 अक्षरे दिलेली आहेत आणि शेवटची राहिलेली आहे. तर ती कोणती आहेत ते आपण शोधूयात. पहा, पर्याय क्रमांक 1 मधील आपण अक्षरे घेऊन पाहूयात. परीक्षा, परीस, परीठ आणि परीघ. इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तो मी इथे गोल करून घेत आहे. चौथा चार्ट पहा दिलेला आहे. याचा शेवटची 2 अक्षरे दिलेली आहेत. सुरुवातीचं अक्षर आपल्याला कोणतं आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहा, आपण ते शोधूयात. तर इथे पर्याय क्रमांक 3 जो आलेला आहे तो पहा, मदन, वदन आणि सदन हे 3ही अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत. त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तो मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न आहे. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. इथे पहा, आडवळ शब्द दिलेले आहेत, उभे आलेले आहेत. आता इथे मधला अक्षर कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, उभा शब्द व आडवा शब्द हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल असं विचारलेलं आहे. तर इथे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण जर केलं तर इथे पहा, र हा पर्याय येतो. आरसा आणि वारसा हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत. त्यामुळे इथे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तो मी इथे व्यवस्थित गोल करून घेत आहे. पहा, त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. आता इथे आपल्याला जे ह्या 3ही शब्दांच्या आधी जे अक्षर लागणार आहे ते शोधायचं आहे. मग ते कोणतं असेल? तर इथे पहा, सुविचार, सुकन्या, सुसंगती म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचे इथे उत्तर आहे. तो मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. आडवा एक शब्द अर्थपूर्ण तयार झाला पाहिजे आणि उभा देखील, आणि रिकाम्या चौकटीत कोणतं अक्षर आपल्याला योग्य आहे ते शोधायचं आहे. तर इथे पहा, पर्याय क्रमांक 1 कालवड, काळवीट म्हणजेच याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर चौथा पहा. चौथा, आता इथे पहा, सुरुवातीचं अक्षर दिलेलं आहे आणि शेवटची जी 2 अक्षरे आहेत जी अर्थपूर्ण होतील ती आपल्याला शोधायचं आहे दिलेल्या पर्यायातून. तर इथे पहा, आपण पर्याय क्रमांक 2 घेऊन पाहूयात. तर पहा, सागर, घागर, जागर आणि आगर हे असे 4ही अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक्यू.